सर्वप्रथम तर माझा तुम्हा सर्वांना साष्टांग नमस्कार। मी वेदिका जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी। मी आता अमरावतीमध्ये आहे। हा मिशन IAS हा कॅम्प आहे आणि या कॅम्पमधून कित्येक IAS अधिकारी घडवले जातात। आमच्या काठोडे सरांद्वारे 170 अधिकारी इथून घडून गेलेले आहेत असं आम्हाला माहिती मिळाली। आणि या शिबिराबद्दल मला 9 तारखेला माहिती पडली। आमच्या कुथे सरांनी स्टेटस ठेवला होता, तर त्या स्टेटसवर फक्त एवढं लिहिलं होतं की मिशन IAS हा कॅम्प आहे। बस एक आशा होती की IAS, बस एवढं नाव ऐकून मी सरांना कॉल केलं आणि सरांनी मला खूप सहकार्य केलं। माझी परिस्थिती चांगली नाही आहे घरची, पण सरांनी मला आर्थिक सहकार्य केलं आणि सरांमुळे मी आज इथं आहे। 10 तारखेला आम्ही 4 वाजता इथं पोहोचलो। काठोडे सरांनी आमचं खूप छान प्रकारे स्वागत केलं। आमचे सेशन्स झाले, आम्हाला खूप छान प्रकारे रूल्स सांगितले गेले। आमची ट्रीटमेंट इथे खूप छान प्रकारे झाली आणि संध्याकाळपर्यंत अक्षरशः जे व्यक्तिमत्व घडण्यासाठी, जे व्यक्तिमत्व बनण्यासाठी मी इथे आलेली होती, ते व्यक्तिमत्व माझ्या समोर होते। हे पाहून मला खूप छान वाटलं। तो आनंद मी सांगू शकत नाही, म्हणजे शब्दांत व्यक्त करता येत नाही मला। सरांना आम्ही ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वतः IAS आमचे क्षितिज सर होते। ते वयाच्या 24व्या वर्षी, म्हणजे खूप कमी वयात IAS ऑफिसर बनले होते, ते पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये। ते बिलकुल आमच्या समोरासमोर होते। आम्ही त्यांना खूप प्रश्न विचारले, जेवढं होईल तेवढे मन भरून प्रश्न विचारले। सरांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे एकदम सलगपणे अगदी छान प्रकारे दिली आणि आमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले। सरांप्रती आम्ही सदैव कृतज्ञ आहोत। नंतर आमचा संध्याकाळचा पण सेशन झाला। पल्लवी मॅम, काठोडे सर त्यांनी आम्हाला खूप काही सांगितलं। नवीन गोष्टी मी इथं शिकले। म्हणजे खरं तर मी इथं सिलेबससाठी आले होते, कारण मला काही गोष्टी माहिती होत्या IASच्या, पण मला सिलेबस नव्हता माहीत। जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले स्टुडंट सिलेबस सिलेक्ट करण्यामध्ये चुकी करतात आणि त्यामुळे त्यांना UPSCमध्ये फेल्युअर फेस करावा लागतो। तर मला हे करायचं, माझ्यासोबत हे व्हायला नको म्हणून मी इथे आलेली होते। पण सिलेबसच्या शिवाय मला अजून या कॅम्पमध्ये 100 गुणा जास्त गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या। काल सकाळी आम्ही सकाळी तसंच आमचं ठरलं होतं की आम्ही 5 वाजता उठू, पण रात्री खूप दमून असल्यामुळे आम्ही 6 वाजता उठलो। आमची मॉर्निंग PT झाली। इथली सर्वात छान गोष्ट म्हणजे सकाळचा मेडिटेशन जो झाला तो अगदी छान होता। म्हणजे आपण प्रत्येक इथे मेडिटेशन करतो, पण इथला मेडिटेशन काहीतरी वेगळा होता, जो मला काहीतरी खूप छान नवीन शिकवून गेला। नंतर आमचे सेशन्स झाले, खूप छान सेशन्स होते। आम्हाला नीता मॅम वगैरे आल्या होत्या। त्यांनी सिंहाची कथा आणि अरुणिमा सिंह यांची जी स्टोरी होती ती मी ऐकली होती, पण नीता मॅमच्या तोंडून ऐकायला ती अधिकच रुचकर वाटत होती। नीता मॅम यांचं व्यक्तिमत्व खरं तर खूप छान आहे। म्हणजे आमचे काठोडे सर तर म्हणतात की त्यांना पद्मश्रीच मिळायला पाहिजे आणि मला पण वाटतं की त्यांना पद्मश्री मिळायला पाहिजे। अशा प्रकारे आता त्याच्यानंतर आमच्याकडे निलेश सर आले होते। त्यांनी आम्हाला इनोव्हेशन म्हणजे इन्व्हेशन आणि इनोव्हेशन यामधला फरक सांगितला। मला खरं तर इन्व्हेशन म्हणजे मोठी गोष्ट आहे हे माहिती होतं, पण इनोव्हेशन म्हणजे सुद्धा मोठी गोष्ट असते हे बिलकुल माहिती नव्हतं। सोबतच त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की जुगाड हा चांगला असतो, पण त्यासोबत वाईटही असतो। आता सेशन सुरू आहे कॅप्टन चांदाल सरांचा। ते आम्हाला प्रॅक्टिकली आता आम्ही टेबल लॅम्प बनवायला शिकत आहोत। तू किती वाजता उठतेस? आम्ही सकाळी 5 वाजता उठलो आणि रात्री किती वाजता झोपतेस? 12:30 पर्यंत आम्ही डायरी लिहितो। अच्छा, मग आता सकाळी 5 वाजता उठतेस आणि रात्री 12:30ला झोपते। दिवसभर चे कार्यक्रम आहेत, कसे वाटतात? अगदी छान। असे कार्यक्रम मी कुठेच बघितले नाही। मी युट्यूबवर बघते, पण असं प्रॅक्टिकली हे खूपच छान आहे। चला, धन्यवाद। धन्यवाद। तुझं नाव, गाव आणि जिल्हा परत सांग। मी वेदिका, माझं गाव नाचनबट्टी, मी सिंदेवाई तालुक्यातली आहे, चंद्रपूर जिल्ह्यातली आणि मी नवोदयमध्ये शिकतो। ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार। सेकंड सायली जंजाडे। हो, लय जोरदार आहे। सेकंड सायली जंजाडे। हो।
यावर्षी पण येणार होती.